इकडं आमचे चौधरी बाबा आहेत, भरत बुवा आहेत, माधव बाबा आहेत, सगळीच मंडळी, कृष्णा महाराज सगळी मंडळी. बरं तुम्हाला सांगू का, संभाजीनगरमध्ये कीर्तन लायचं म्हणल्यावर चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला घाम फुटतो. त्याचं कारण असं आहे, ही सगळी तयार मंडळी आहेत, तयार मंडळी आहेत. आणि म्हणून यांच्या सानिध्यामध्ये मीडियाचे बांधव सगळेजण आहेत. आनंद उत्सव आहे. इकडे गाथा ज्ञानेश्वरी पाठ कंठस्थ असलेली मंडळी आहेत. नवीन पुरीनं किती पावडर लावली, किती फेअर अँड लवली लावून स्वयंपाक करायला बसली तरी टेस्ट नाही. पण या जुन्यांनी नुसती मिरची वाटली, मसाला टाकला तरी स्वयंपाक चांगला होत असतो. अनुभव असतो इतक्या वर्षाचा परमार्थाचा. लोणचं घातल्यावर चांगलं लागत नाही, मुरल्यावर चांगलं लागतं. आता तसं ही मुरलेली माणसं आहेत. आणि म्हणून त्या अंगानं आजचं चिंतन आहे, काल्याचं कीर्तन आहे, कलशाचं कीर्तन आहे. काला झाला की सप्ताहाची सांगता झाली. परत आज संध्याकाळी कुणी इकडे यायचं नाही म्हणता, बीडच्या जेलला नेतील काय. ऐका, काला भगवंताची कृपा आहे. काला कुठेही मिळत नाही. जितकं साधन अवघड तेवढा अधिकारी मोठा लागतो. जेवढं साधन मोठं तेवढा अधिकारी मोठा. उग कुणी आला, शेवाळे महाराज उरकाना, 11:15 वाजले, मला मेहुणीच्या पोराच्या लग्नाला जायचे, द्या ना काला. दुसरा एक जण आला, म्हटला महाराज मला लग्नाला जायचं नाही, मेहुणीच्या मुलीचं लग्न जमवायला जायचे, द्या ना काला. तिसरा आला, म्हटला महाराज मला लग्नालाही जायचं नाही, जमवायलाही जायचं नाही, मूर्तिजापूरमध्ये ज्यांची जमल्यात त्यांची मोडायला जायचंय, द्या ना काला. असा मिळत असतो का बाबा. जेवढं साधन, भागवतात सुद्धा एकदाच काला झाला, एकदाच काला, पुन्हा नाही. कृष्णाला सुद्धा एकदाच मिळाला. अरे आमच्यावर कृपा आहे ज्ञानोबर आहे तुकोबरायची, की आम्हाला एकादशी सोडून कुठं ना कुठं दिला. हे भाग्य ज्ञानोबर आहे तुकोबरायची, आमच्यावर कृपा आहे. आणि म्हणून काला ही भगवंताची असलेली कृपा आहे. ऐका, कृपा आहे. 3 प्रकारचे काले आहेत. एक जीव शिव ऐक्य नाम काला, जीव ब्रह्म ऐक्य नाम काला. आणि आम्ही जो खातो घरी, आज आणल्यात ना तिळाच्या भाकरी, घरी जो काला खातो तो सुद्धा कालाच. बरं का. मला सांगा, चांगलं दूध असावं. कशाचं? गाईचं. बर. भाकरी कशाची पाहिजे? बाजरीची. तोंडी लावायला काय पाहिजे? हा, खायचं. बरं कळत, परमार्थाचं कळालं काय? सार कळतं बरोबर. खायला ठेचा पाहिजे, बाजरी ज्वारीची भाकरी पाहिजे, गाईचं दूध पाहिजे. परमार्थ कधी म्हणला का हरिपाठ पाहिजे, भागवत पाहिजे? नाही रे, नाही 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 नाही. त्याला म्हणलं का रे कीर्तनाला आला नाही? रात्री साखरे महाराजांचं कीर्तन होतं. तो म्हणला महाराज माझा मूड नव्हता. त्याला म्हणलं का नाही आला रे हरिपाठाला? महाराज माझा मूड नव्हता. कुठून आला हो मूड शब्द? रस्त्यानं चालला आणि पिसाळीला कुत्रं मागं लागलं तर म्हणू का पळायचा मूड नाही? नदीत बुडायला लागला म्हणू का पळायचा मूड नाही? परमार्थात कुठून मूड शब्द येतो? परमार्थ मुडावरचा नाही. परमार्थ अंतकरणातून शुद्ध भावानं केलेली भक्ती म्हणजे परमार्थ आहे. बस. विठाला विठाला प्रत्येक अभंगाला एक आध्यात्मिक अर्थ असतो आणि एक लौकिक अर्थ असतो. ऐका, कोणताही अभंग पाहत असताना ज्ञानोबराय तुकोबरायांना अपेक्षित असलेला अर्थ शोधला पाहिजे. मनानं काही सांगत बसला तर चालत नसते. तुकोबराय काय म्हणतात ते सांगा. आमचे गुरुजी, मी ज्यांच्याकडे शिकलो, गाथा सांगायला बसवायचे एकेकाला. आणि मग आमच्याकडे एक महादेवराव म्हणून एक जण होते. ते नेहमी गुरुजींकडे पाहून त्यांच्या शेजारी बसलं. त्यांचा मित्र असायचा. म्हणायचे संपतराव तुकोबराय काय म्हणतात? आमचे बाबा म्हणले तुकोबराय काय म्हणतात ते नको सांगू, तू काय म्हणतो संपतराव काय सांगताय ते नको सांगू, तुकोबराय काय सांगतात. ते म्हणायचे बरं का संपतराव. अरे त्याच्यातच गेला ना 2 तास पाठाचा. काय गरज आहे? तुकोबराय काय सांगतात ते महत्वाचं. तुकोबरायांचं हृदय उलगडवणं हे कीर्तनकाराचं. आणि त्याच्यामुळे 727 वर्ष झाली परमार्थ फक्त 3च जागी फिरत राहिला. आळंदी, देहू, पंढरपूर, अलीकडं नाशिकला यायला लागला, त्र्यंबकेश्वरला. नाहीतर परंपरा आमची, आमच्या बापाची फॉरेन मध्ये फ्रँचायझी पाहिजे होत्या. आमच्या ज्ञानोबरायचं मंदिर फॉरेन मध्ये पाहिजे होतं.
वारकऱ्यांनी फॉरेन मध्ये जाऊन सप्ते करायला पाहिजे होते, पण 200-250 वर्षापूर्वी आलेले संप्रदाय आज फॉरेन मध्ये फ्रँचायसी आहेत आणि वारकरी संप्रदाय फक्त 3-4च जागी फिरतोय अजून, आळंदी, देहू, पंढरपूर आणि त्र्यंबकेश्वर. याचं कारण काय? याची चुकी तुमची नाही, आमच्या प्रचारकांची चुकी आहे. कारण आम्हाला सकल संप्रदाय विठुरायाच्या चरणी अजून आणता आलेला नाही. काय बोललो? नाही आणता आला अजून. माय बाप, तुम्हाला सांगू, वारकऱ्याची घरं तपासा ना तुम्ही. त्याची अजून श्रद्धा नाही की तुकोबाराय, ज्ञानोबाराय, पांडुरंग पुरेशे आहेत. वारकऱ्याच्या घरात सुद्धा कुत्री पूजित आहे, दगडी पूजित आहे, गारगोट्या पूजित आहे, पत्रे पूजित आहे. जिकडं देवाला जाईल तिकून फोटो आणले तर घरात देवांची जत्रा भरवली. आणि काय केलं? तुम्हाला पटलं तर पहा. आणि माझे विचार फार जहाल असतात. मी अंगाई गीत गाण्यासाठी शेवाळे महाराजांचा जन्म नाही. मी स्पष्ट सांगतो, मला हत्तीचा चित्कार पाहिजे, सिंहाची गर्जना पाहिजे. एखादा मुद्दा जरी तुमच्या टच झाला हृदयाला तर त्यातून एखादा जरी विचार घेऊन गेला तरी माझं कीर्तन सार्थकी लागलं. मला फार कीर्तनामध्ये तुम्ही परत तारखा द्यावी याची शेवाळे महाराजांना गरज नाही, अजिबात नाही. मी कधीही अजून, कारण मिंधेपणा हा कधी मनाला पटला नाही. न भरे पोट तरी शिव उदरकूट. मिंधेपणा काय कामाचे? याचे पाय चाट, त्याचे पाय चाट. अरे नरबतीच्या गोट्यासारखा झाला ना तू. किती दुर्दैव आहे मला सांग. मी कधी कधी चिंतन करतो, मिंधेपणा काही कामाचा नाही, काही कामाचं नाही. सामान्य वारकरी वारीला जाताना डाळिंब घेते, ते शेतकरी म्हणतंय बिचारा आहे हो म्हणून सोडून दिला. त्या बिचारा शब्दामुळे त्याला फॅसिलिटीज मिळते. काय मिळते? एसटीत जरी चढला ना लोक म्हणतात बिचारा आहे हो, बसू द्या. वारकरी हो बिचारा. बिचारा म्हणलं की त्याला ते बरं वाटतंय. ते बरं का? ऐका, सामान्य माणूस किंवा एखादी मुलगी कॉलेजला जाताना बसमध्ये चढते, बसायला जागा नाही म्हणून सहज स्माईल देते कुणाकडे. अगं बाई, का देते स्माईल? तुझी करोडो रुपयाची स्माईल आहे काय? एखादं रेशनिंगच्या दुकानात जाते, ढळतं माप मिळावं, हे 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 काय दात काढतो येडे.